लायटर कंपनीला लागली आग. आगीचा सामना करत तब्बल 8 बकरं वाचलं. न्यूज वाल्यांची आधी ब्लॉगर वेणू हाजीर. कामावर पोचले होतं. घरच्या 700 फोन आलं का आग लागली. सगळ्यांच्या आधी तिथं हजेरी लावून बघायला गेलतो. तो आला धुराना भीती जलून राग झाली. आगीचं प्रमाण काही कमी होत नव्हता, पण लोकांचं प्रमाण पण वाढले. आमच्या गावापासून फायर ब्रिगेड 15-16 किलोमीटर लांब आहे. तर उल्हासनगर कल्याणच्या एक गाडी आली. आता विजवाचा कार्यक्रम चालू झाला लगेच फटाफट. 3 कोपऱ्याच्या 3 गाड्या विजवाचा काम चालू होता, पण आग कमी व्हायचं काही नाव घेत नव्हता. सगळं जण बघत होतं कुठली आग इजल, पण काही इजाचा मार्गच भेटत नव्हता. सापात तलवली सगळी जण धावत बघायला येत होती नक्की झाले काय, आवरा धूर कसला निघतं. पण आगीचं प्रमाण वाढतं तसा पब्लिकचं प्रमाण पण वाढत चाललं. जसं आगीवर नियंत्रण आलं तर बघता होतं काय, सगळं लायटर बाहेर रस्त्यावर उरून आलतं. बघा एक साथ किती 100-200 नाही, तब्बल 3-4 हजार लायटर फटाफट उफाळले. सगळा स्टॉक बाहेर निघला. अख्खी कंपनी खाक झाली. कंपनी विझवण्यासाठी तलवलीच्या पोरांचा लई सपोर्ट होता. नुसतं टँकर भरून आणि 3:30 वाजल्यापासून आग लागली. तिला 11 वाजता शांती भेटली ना, बकऱ्यांवर शांती भेटली. एवढ्या आगीचा सामना करून बकरं फायनली वाचलं. फक्त नॉर्मल डॅमेज झालं. काही जण धुराच्या याच्यामध्ये धक्क्यान मेलं. बाकी नुकसान मात्र करोडो रुपयाचा करून गेला ना. काहीच नाही बोलता आजच्या ब्लॉगला समाप्त करतो. भेटून एक ब्लॉग. आणि एवढ्या पब्लिकला आज माहित झाला की इथं लायटर कंपनी होती. एवढ्या वर्षापासून आम्हाला सुद्धा माहित नव्हतं इथं लायटर कंपनी. एक लायटरने अख्ख्या कंपनीचं नुकसान केला.